नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे। मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलनादरम्यान परिसरातील हॉटेल्स, टपऱ्या तसेच खाऊलगतचा संपूर्ण व्यवहार बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांना जेवण मिळणे कठीण होत आहे। आंदोलकांवर उपासमारीची वेळ येऊ नये या हेतूने अहिल्यानगर जिल्ह्यातील बालमटाकळी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीच्या माध्यमातून विशिष्ट भोजन अर्थात चटणी भाकर सोबतच पुरी, चिवडा यासारखे पदार्थ बनवून वेगवेगळे पदार्थ आंदोलकांना अन्न पुरवठा करत आहेत। पाहूया याबद्दलचा एक विशेष आढावा। 2 दिवसापासून मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितपणानं मुंबईसारख्या एकदम रहदारीच्या शहरामध्ये एवढी मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणानं मोठ्या प्रमाणावर एवढ्या सर्व लोकांची, आंदोलनकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय अन्न पाणी वाचून निश्चितपणानं होऊ राहिली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरती प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपला अधिकार मागण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्या पद्धतीने भारतीय संविधानाच्या नुसार ते निश्चितपणानं त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। परंतु गेल्या 2 दिवसापासून तिथली परिस्थितीचे ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी येऊन मुंबई मोठ्या प्रमाणावर आंदोलनकर्ते राज्यभरातून मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं अन्न पाण्याची गैरसोय त्या ठिकाणी होत आहे। अशा सर्वांकडे बातम्या पसरल्यानुसार आज बालमटाकळी गावामधून आमच्या बालमटाकळी ग्रामस्थांनी आंदोलनकर्त्यांची उपासमार होऊ नये या भावनेतून या ठिकाणी त्यांना आपण या ठिकाणी पुरी व चिवडा देऊन त्या ठिकाणी एक फूड पॅकेट आपण त्याला म्हणू, या फूड पॅकेटची व्यवस्था बालमटाकळी ग्रामस्थांनी, सर्व तरुण युवकांनी लोकवर्गणीतून या ठिकाणी वर्गणी करून त्या ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली आहे। माणुसकी या नात्याने 100% आज या ठिकाणी जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु माणुसकी या नात्याने त्यांची उपासमार होऊ नये या भावनेतून निश्चितपणानं आम्ही सर्व तरुण वर्ग या ठिकाणी त्यांना फूड पॅकेट पाठवत आहोत। बालमटाकळीमध्ये जर बघितलं तर निश्चितपणानं आता जरी मराठा, ओबीसी हा भानगडी मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्या आहेत, परंतु बालमटाकळी गाव मी अभिमानानं सांगेल निश्चितपणानं बालमटाकळी गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व स्तरातले लोक सलोख्याने राहणारी एक व्यवस्था ग्रामस्थ निश्चितपणानं बालमटाकळीमध्ये बघण्यास दिसून येतात। असो, या ठिकाणी उपासमार ज्या लोकांची होती त्यांच्यासाठी छोटासा प्रयत्न बालमटाकळी ग्रामस्थांनी आम्ही त्यांना फूड पॅकेट पाठवण्यातून केलेला आहे। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या मुंबईतील आंदोलनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर या ठिकाणी भरपूर लोक या ठिकाणी मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या जेवणासाठी खूप मोठी हेळसांड होत आहे। त्यांना अन्नदान या ठिकाणी मिळावं या भावनेतून बालमटाकळी ग्रामस्थांच्या वतीने सर्व युवक या ठिकाणी आज एकत्र आले आहेत। त्यांच्या माध्यमातून सर्व अन्न या ठिकाणी तयार केले, पुरी, चटणी या ठिकाणी चिवडा पॅकेट हे तयार करून या ठिकाणी मुंबईला पाठवायचं आहे। मुंबईला त्यांना पाण्याची व्यवस्था हे सगळं या ठिकाणी व्यवस्था गावकरी या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। आज निश्चितप्रमाणे असं या ठिकाणी दिसून येतं आहे की आमच्या गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असून सुद्धा कुठलेही सामाजिक कार्य असो, कुठलंही धार्मिक कार्य असो, प्रत्येक कामात गावकरी हिरिरीने या ठिकाणी भाग घेत असतात। आज आनंद वाटतो की सर्व गावकरी या ठिकाणी एक दिलाने, एक जीवाने एकत्र येऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या चालू असलेल्या आंदोलनात सर्व गावकरी युवक या ठिकाणी सहभागी झाले। सर्वांनी आनंदाने आज या ठिकाणी हा प्रसाद बनवून मुंबईला पाठवण्यासाठी सर्व एकत्र येऊन हा आनंदोत्सव साजरा करत आहेत। त्यांना एक छोटीशी भेट म्हणून, मनोजदादाला एक छोटीशी भेट म्हणून, त्यांच्या आंदोलनकर्त्याला एक छोटीशी भेट म्हणून बालमटाकळी गावाच्या वतीनं या ठिकाणी हे अन्नदान या ठिकाणी होत आहे।